खालापूर तहसील कार्यालयावर आदिवासी संस्थेचं आंदोलन जमिनीचा मोबदला आणि भाडं मिळावं यासाठी करण्यात आलं। आंदोलकांची मागणी एक्सप्रेसवेच्या संपादित जमिनींचा मोबदला द्या अशी मागणी आहे। मोबदला न दिल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी देखील यावेळी त्यांनी केली आहे। खालापूर तहसील कार्यालयावर वरदानी आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीनं न्याय हक्कांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। दस्तूर येथील मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या कामासाठी MSRDCने संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला आणि भाडं अद्याप मिळालं नसल्याचा आरोप देखील आंदोलकांनी केला। जमिनींचा मोबदला तातडीने द्यावा, अन्यथा संबंधित विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रसाद अटक यांनी आंदोलकांशी संवाद साधला। खालापूर तहसील कार्यालयावर वर्धानी आदिवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने आपले खोपोली नगरपालिका हद्दीमध्ये दस्तूर या गावाजवळ आपल्या आदिवासी समाजाचे जवळजवळ 3.5 हेक्टर जागा मुंबई पुणे महामार्गामध्ये बाधित झालेली आहे आणि त्याचा पाठपुरावा गेले 4 वर्ष सतत शेतकरी आणि आदिवासी समाजाकडून वर्धानी संस्था ही करत आहे आणि त्याचे अध्यक्ष घनश्याम शीद आणि त्याची पूर्ण टीम ह्या पाठपुराव्याच्या मागे आहेत। परंतु प्रशासनाला खूप काही पत्र देऊन सुद्धा त्यांनी आज तगायत ही मागणी पाहिजे तशी मनावर घेतलेली नाहीये। तर ह्या मागणीसाठी त्यांनी दिल्लीला जाऊन PMO ऑफिसला पण पत्रव्यवहार केले। आमच्या समाजाचे राष्ट्रपती आहेत आदिवासी समाजाचे महिला मुर्मू मॅडम, त्यांना सुद्धा पत्रव्यवहार केलं की जेणेकरून आदिवासी समाजाची जी मागणी आहे किंवा जी कळकळ आहे किंवा जे दुःख आहे ते आदिवासी समाजाचे राष्ट्रपती समजू शकतील। या निमित्ताने स्वतः त्यांची तब्येत ठीक नसताना सुद्धा आदिवासी समाजाचे पदाधिकारी आज दिल्लीला जाणं सोपं नाहीये आणि दिल्लीला जाऊन तिथं दाद फिर्याद घेतील ही गॅरंटी नाहीये। परंतु तरी ते प्रयत्न करून गेले तिथपर्यंत राष्ट्रपती भवनामध्ये त्यांनी पत्रव्यवहार केला। प्रसाद अटक, LS मराठी, खालापूर, रायगड।